Hello students, I am Mr. Tadge sir from माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिवरे तालुका निफाड डिस नाशिक. Students, in second term we are going to teach unit 3 3.1 a poem Coromandel Fishers. This poem is written by Sarojini Naidu. कोरोमंडल फिशर ही जी कविता आहे ही सरोजिनी नायडू या कवयित्रीने लिहिलेली आहे. कोरोमंडल मीन्स दॅट इज द सदर्न पार्ट ऑफ अवर ईस्ट कोच. ईस्ट कोच म्हणजे पूर्वेकडील जो समुद्रकिनारा आहे त्याचा दक्षिणेकडील भाग. आलं लक्षात? कोरोमंडल मीन्स दॅट इज द सदर्न पार्ट ऑफ अवर ईस्ट. आपल्याकडचा जो पूर्वेकडील समुद्रकिनारा जो आहे विशाखापट्टणम वगैरे या भागातला त्याकडील सदर्न पार्ट. सदर्न मीन्स असं साऊथ म्हणतो आपण, तर सदर्न मीन्स दक्षिणेकडील भाग. द पोएम इज रिच अँड इट्स इमॅजिनरी. द वर्ड पिक्चर्स पोर्ट्रेड बाय द पोएट. द इमॅजिनरी लँडस्केप अँड द सीस्केप आर पर्टिक्युलरली स्ट्रायकिंग ऑफ देअर इफेक्ट. या कवितेत म्हणजे भूतलावरील जीवन आणि समुद्रातील जीवन याचं वर्णन केलेलं आहे. यर आपण आता वॉर्मिंग अप याविषयी माहिती बघणार आहोत. वॉर्मिंग अप मध्ये काही प्रश्न दिलेले आहेत चिटचाट, ते तुम्ही तुमच्या क्लासवर कॉपीमध्ये लिहायचे आहेत. आता वॉर्मिंग अपमधील प्रश्न आहेत. फर्स्ट क्वेश्चन्स, व्हॉट टाईम डू यू गेट अप इन द मॉर्निंग. तुम्ही दररोज सकाळी केव्हा उठतात. व्हॉट टाईम डू यू गो टू बेड. तुम्ही झोपण्यासाठी किंवा अंथरुणावर कधी जातात. वेअर डू यू स्पेंड युअर हॉलिडे. तुम्ही तुमचा हॉलिडे म्हणजे सुट्ट्या आहेत या कुठे खर्च करतात, कुठे घालवतात. व्हॉट ॲडव्हेंचर्स डू यू लाईक. बोटिंग, ट्रेकिंग, स्क्युबा डायविंग, माउंटेनिअरिंग और समथिंग एल्स. म्हणजे तुम्हाला साहस प्रकार आवडतो काय. बोटिंगचा, ट्रेकिंग म्हणजे चढाई करणे, स्क्युबा डायविंग मीन्स पाण्यातील समुद्रातील पाण्यामध्ये तळाशी जाणे, माउंटेनिअरिंग मीन्स डोंगर पर्वतावर चढणे इत्यादी जे काही असतील. असे ट्रेकिंग जे साहसी प्रकार आहेत. ॲडव्हेंचर मीन्स साहसी प्रकार आहेत ते तुम्हाला आवडतात काय. आफ्टर यू फिनिश युअर एज्युकेशन. तुमचं शिक्षण संपल्यानंतर वुड यू लाईक टू वर्क क्लोज टू नेचर. निसर्गाच्या संबंधित तुम्हाला काम करायला आवडेल काय. व्हॉट वुड यू लाईक टू डू. व्हॉट वुड यू लाईक टू डू. तुम्ही ते कशा प्रकारे करणार किंवा कसं तुम्हाला ते करायला आवडेल. या प्रकारे वॉर्मिंग अप आहेत. या वॉर्मिंग अपचे क्वेश्चन आन्सर तुम्हाला तुमच्या वहीमध्ये क्लासवर कॉपीमध्ये लिहायचे आहेत. नाव सेकंड पार्ट, यर एक्सपांडिंग होरिझॉन्स. एक्सपांड म्हणजे विस्तार करणे, होरिझॉन म्हणजे क्षितिज. जसं क्षितिज म्हणजे काय, ज्या ठिकाणी आकाश आणि धरती या आपल्याला आकाश जमिनीवर टेकलेले दिसतो असा आभास होतो त्याला आपण क्षितिज असे म्हणतो. त्यालाच इंग्लिशमध्ये होरिझॉन्स हा शब्द वापरलेला आहे. The line at which is the earth's surface to the sky appear to meet. या ठिकाणी इंग्लिश मिनिंग सी लाईन म्हणजे क्षितिज. राईट मेनी वर्ड्स ॲज यू कॅन रिलेटेड टू द फॉलोइंग. यू शुड हॅव ॲटलिस्ट 20 वर्ड्स इच. खाली काही 4 शब्द दिले आहेत. त्या 4 शब्दांशी रिलेटेड वर्ड्स तुम्हाला लिहायचे आहेत. कमीत कमी एका शब्दासाठी 20 शब्द लिहायचे आहेत. यू मे रेफर टू युअर जॉग्रफी टेक्स्टबुक. त्यासाठी तुम्हाला जॉग्रफी टेक्स्टबुक घ्यायचं आहे. ऑर अदर सोर्सेस फॉर दॅट पिक्चर पर्पज. आणि त्याच्या उद्देशासाठी तुम्हाला जॉग्रफीचं पुस्तक असलं तरी चालेल जवळ. दॅन ट्राय टू फाइंड इंग्लिश वर्ड्स. तुम्हाला जॉग्रफीच्या पुस्तकात इंग्लिश वर्ड्स शब्द शोधायचे आहेत. रिलेटेड वर्ड्स आयटम्स फॉर वन्स यू हॅव रिटर्न्स जे तुम्ही केलेले आहेत. त्या ठिकाणी मी काही शब्द सांगतो. फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ सीशी संबंधित रिलेटेड वर्ड म्हणजे वेव्ज, लाटा, सी ॲनिमल्स, वॉटर, फिश, सी प्लॅन्ट्स,
सी गर्ल्स, स्टॉर्म, वायोज, सीप, शुअर, ब्रीज, सी विंड्स, साल्ट या प्रकारचे शब्द आपण रिलेटेड लिहू शकतो. विंड या शब्दासाठी सुद्धा शब्द आहेत. तर विंड या शब्दासाठी विंड ब्लोन, सायक्लॉन, वेदर, रेन, स्टॉर्म, विंड गाउज, मान्सून, रेन, ब्रीज, विंडफॉल, विंडमिल, विंड हीटर यासारखे कोल्ड असे अनेक शब्द आहेत. त्यानंतर स्काय, द सन, द स्टार, द क्लाउड, द मून, द रेन, व्हॅक्यूम, ॲटमॉस्फिअर, ॲस्ट्रॉनॉमी, प्लॅनेट्स, सॅटेलाइट्स, स्पेस, कॉमेट्स हे रिलेटेड शब्द स्कायसाठी होऊ शकतात. लँडसाठी रिलेटेड शब्द आहेत प्लॉट, डेझर्ट, स्लाईड, लँडस्केप, जंगल, व्हॅलीज, रिजन्स, लँडलॉर्ड, माउंटेन, सॉईल, कंटेनमेंट, ॲग्रिकल्चर हे शब्द आपण लँडशी रिलेटेड म्हणून वापरू शकतो. अशा प्रकारे तुम्हाला सी, विंड, स्काय आणि लँड या 4 शब्दांशी रिलेटेड शब्द लिहायचे आहेत. एका शब्दासाठी कमीत कमी 20 शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. आणि या ठिकाणी आपण ए ॲक्टिव्हिटी पाहिली. आता बी ॲक्टिव्हिटी, प्रिपेअर अ बिलिंग्विल ग्लोसरीज फॉर ईच ऑफ दिस टॉपिक. या टॉपिकसाठी द्विभाषिक शब्दाच्या उपयोगाची तुम्ही तयारी करायची. द्विभाषिक शब्द म्हणजे आता लँड या शब्दाला द्विभाषिक शब्द कोणता आहे? दुसरा समजा मराठीत भूमी म्हणतो, जमीन म्हणतो, सॉईल म्हणतो, असं या प्रकारे. त्यानंतर अरेंज द ग्लोसरी इन 2 वेज. तुम्ही जे शब्द लिहिणार ते तुम्ही अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहायचे आहेत. मराठीतल्या अल्फाबेटिकली मीन्स अ, ब, क, ड या पद्धतीनं, आणि इंग्लिशमध्ये सुद्धा अल्फाबेटिकल ऑर्डर लिहायची आहे ए टू झेड या पद्धतीनं. त्यानंतर डिस्कससाठी ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिलेलं आहे इन व्हॉट वे कॅन बी बिलिंग्विल ग्लोसरी बी यूजफुल. ही द्विभाषिक जी आहेत शब्दार्थ हे तुम्हाला कशा प्रकारे उपयुक्त येऊ शकते. आणि व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ अरेंजिंग द वर्ड्स अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकल ऑर्डर. व्हॉट इज द ॲडव्हान्टेज, या ठिकाणी ॲडव्हान्टेज मीन्स फायदा. तुम्हाला अल्फाबेटिकलचा कशा प्रकारे फायदा होऊ शकतो यावर तुम्हाला डिस्कशन करायचं आहे. या ठिकाणी आपण वॉर्मिंग अप बघितलेलं आहे. ॲक्च्युली जी कविता आहे आपण ही उद्याच्या तासाला बघणार आहोत. थँक्यू.